सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव उत्साहात सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर आणि सामाजिक कार्यकर्त्या निलिमा पोपटराव जेजुरकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधील मनपा शाळा क्रमांक 25 जाईचा मारुती मंदिर राधाकृष्णनगर सातपूर येथे भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या नवरात्रोत्सवादरम्यान हास्य सम्राट खानदेश रत्न हरिभक्त परायण रवी किरण महाराज दोंडाईंचा यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। तसेच परिसरातील नागरिकांसाठी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले। परिसरातील महिलांच्या व नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत दररोज देवी आरती संपन्न झाली। तसेच गुरुवारी रोजी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांचे गेल्या 25 वर्षांपासून प्रभागात सामाजिक कार्य सुरू असते, त्यामुळे नागरिकांनी जेजुरकर यांच्या सहकार्याचे कौतुक केले। याबद्दल जेजुरकर यांनी देखील सर्वांचे मनापासून आभार मानले। या प्रसंगी ज्ञानेश्वर कचवे, राजेंद्र पवार, संजय लोंढे, सचिन निकम, संजय निकम, गौरव गरुड, ओम कचवे, केतन चौघुले, सिद्धार्थ आहिरे, प्रथमेश आहिरे, संतू कर्डक, बंसीलाल बाविस्कर, सुरेश पाटील, दादाजी अंबुस्कर, गोरख मंडळ, विजय देशमुख, सुरेश भाबड, भगवान गरुड, शिवनाथ साळवे, दिलीप निमसे, कविता पवार, मालती पाटील, अनिता पाटील, छाया साळवे, सरिता गरुड, नेहा देशमुख, जयश्री उधार, मनीषा निकुंभ आदी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला आणि जाईचा मारुती मंदिर मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या इथे गेल्या 3 वर्षापासून देवीची स्थापना इथं नवरात्री निमित्त केली जाते। यामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते आणि संध्याकाळी एक गरब्याचा कार्यक्रम होतो। त्यानंतर आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे। असे जेजुरकर साहेब यांनी या नवरात्र उत्सवामध्ये नुकतंच आता 27 तारखेला खानदेश रत्न विनोदाचार्य रवी किरण महाराज यांचा नुकताच एक भव्य कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। या परिसरातील आणि अशोकनगर भागातील सर्व भाविकांनी त्या कीर्तनाचा लाभ घेतला। नंतर आमच्याकडे जे कार्यक्रम होतात हनुमान जयंती असेल किंवा आता या शिवलिंगाची स्थापना झाली, भीमाशंकर शिवलिंगाची स्थापना झाली, तर या गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये भरगतचा असे 10-12 दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले। हे सगळं श्रेय आमच्या संस्थापकचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर साहेब यांचंच आहे। यांनी या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे इथे कीर्तन झाले आणि सर्व भाविकांनी याचा लाभ घेतला। परत आता जो आमचा फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये जो आता हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम होणार आहे त्याचा पण आमचा एक कार्यक्रम वाढलेला आहे। तर आता हे 3रं वर्ष आमचं नवरात्रीचं, अजून 4थं वर्ष आहे, अजून 1 वर्ष आमचं बाकी आहे आणि इतरही आमचे सर्व धार्मिक कार्यक्रम होतातच। सर्वांनी इथं सहभाग घेतलेला आहे। माता भगिनी असतील, इथले सर्व भाविक असतील, सर्व आनंदाने सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये। एवढं बोलून मी माझे 2 शब्द। आता पुढे महानगरपालिकेचे इलेक्शन लागणार आहे, तर आमची जी अपेक्षा आहे की आम्हाला जो मनातला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, इथल्या परिसरातल्या समस्या सोडवणारा माणूस आम्हाला पाहिजे आणि त्याची जी क्षमता आहे, ते जे कार्यकुशल व्यक्तिमत्व आहे आमचं जेजुरकर साहेब यांच्यामध्ये ती क्षमता आहे। आम्हाला एकदम 100% आशा आहे की त्यांनी जर या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ते निवडून आले तर या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो। या भागातल्या जनतेचं प्रेम त्यांच्यावर आहेच, सगळ्यांची ती आशा आहेच। फक्त पुढे आम्हाला असं अनुकूल वातावरण निर्माण झालं पाहिजे जेणेकरून साहेबांना जर ती संधी मिळाली तर ती संधीचं नक्कीच सोनं करतील। हो, आम्ही निश्चितच मदत करू। जर आमच्या मनासारख्या गोष्टी घडून आल्या भविष्यात तर आम्ही सर्व इथले ग्रामस्थ परिसरातले या वार्डातले तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सर्व शक्ती एकवटून त्यांना आम्ही याच्यामध्ये निवडून देणार आहोत। फक्त तशी त्यांना संधी प्राप्त झाली पाहिजे। मंदिरामधलं एकदम छोटंसं असं मंदिर होतं, पण साहेबांच्या याच्याने फार म्हणजे खूप मोठे कार्यक्रम होत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला दादांचा खूप मोठा सहभाग मिळतो आणि त्यामुळे आम्ही जे महिलांनी काही नियम म्हणजे आम्हाला काही कार्यक्रम वाटला आम्ही निलिमाताईंना आणि दादांना सांगितलं का ते आमचे सगळे हे होतं। आम्हाला श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आमची खूप इच्छा होती का आपण आपल्या मंदिरात पारायण लावू। आमच्या इथं आबाबाबा म्हणून होते महाराज, त्यांनी सांगितलं आणि आम्ही दादांना आणि ताईंना सांगितलं। आमचा एकच शब्द सांगितलं, ताईंनी दादांनी खूप मोठ्या प्रमाणात आमची ज्ञानेश्वरी पारायण श्रावण महिन्यात होते। 4 वर्षापासून आमचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी तर एवढा दणदणीत झाला का काही गोष्टी सांगितल्या बा दादांना का ते झाल्याने आणि ताईंच्या कानावर घातलं का ताई आमच्या सगळ्या म्हणजे सांगितल्याप्रमाणे समज आहे आणि जे बोलले त्याचप्रमाणे आमचं कार्य चालू आहे। आमचं कार्य जे आहे ते एकदम स्पष्ट आहे। कसं देवाची पूजा करतात जेजुरकर साहेब
फार मारुतीसाठी आणि हे सर्व मंडळांसाठी फार खर्च करतात आणि जेजुरकर साहेब म्हणजे एक आमचे दादा असं समजायचं की ह्या मंदिरामध्ये मारुती मंदिरामध्ये ते फर्स्ट नंबर आहे, अध्यक्ष आहे आणि त्यांचं काम अगदी शुद्ध आहे. म्हणजे काही पाहायचंच काम नाही. ते आमच्या परिसरामध्ये काय भव्य दिव्य कार्यक्रम व्यवस्थित करते ते त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे. नमस्कार, मला तरी 19 वर्षाचा आहे. मी आतापर्यंत त्यांचं बघितलेल्या कार्यानुसार जे कोणाला आमंत्रण लागतं मोठ्या माणसांना की या माणसाला आमंत्रण दिलं तरी, पण या माणसाचं असं आहे दुःखाच्या टायमाला कोणाचं हे झालं मृत्यू वगैरे त्या ठिकाणी हा माणूस न सांगता तिथं जाऊन त्या घरच्यांना त्या कार्याला लागणारं मदत ती न सांगता एका माणसाला देऊन ते कार्य पार करतात. हे मी भरपूर दिवसापासून त्यांचं हे कार्य बघत आहे. नंतरून ते सुखात त्यांचं झालं ठरलं की एखादी गरीब माणूस त्यांच्या लग्न कार्याला काही प्रॉब्लेम येतोय, त्यांच्याकडे गेलं की नाही आमच्याकडं आता पैसे कमी आहे, ते म्हणतात काय घाबरू नको मी आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.